त्या डोक्यावर परिणाम झाला. मी बोलणार नाही. अर्जुन खोटं बोलू नका. घड्याळ कळत नाहीये का? चिक 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 माग बते घुसल. झूट पे झूट, झूट पे झूट. आम्ही दोघं मिळून बनवणार आहोत पंचपक्वान्न. इंस्टाग्रामवरती ना खूप जास्त अशा रील्स येत आहेत की ज्यामध्ये ना एक पार्टनर जो आहे तो खोटं बोलत असतो, भरभरून खोटं बोलतो आणि तर दुसऱ्या पार्टनरच्या रिॲक्शन म्हणजे पार्टनरवरती प्रँक केल्यासारखा असा हा व्हिडिओ आहे. तर मग मी विचार केला की चला आपण पण अर्जुनवरती हे ट्राय करूया, पण आपला लाँग व्हिडिओ असणार आहे आणि मी भरभरून खोटं बोलणार आहे आज गाईज. तर अर्जुन काय रिॲक्ट करतात, कसं करतात, मला थांबवतात का मला सपोर्ट करतात, तुम्हाला सगळं खरं सांगतात, काय होणार आहे मला पण नाही माहिती आहे. तर आपण हा प्रँक किंवा त्यांच्या रिॲक्शन कॅप्चर करायला सुरुवात करूया आणि मी आता खोटं बोलायला सुरुवात करते. हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आमचा ब्लॉग जो असणार आहे तो आमच्या किचनमधला असणार आहे, कारण आम्ही दोघं मिळून बनवणार आहोत पंचपक्वान्न बनवायचं. पंचपक्वान आहे मूग दाल का चीला, जो की आम्ही आजपर्यंत कधीच बनवला नव्हता. फर्स्ट टाइम ट्राय करायचे, आणि ते बघून पण बघून. युट्यूबवर बघून बघून व्हिडिओ बघून करणार आहेत आम्ही. आणि काय मला ना बॅकअप प्लॅन आहे का? बॅकअप प्लॅनची काय गरज आहे, मी बनवते ना. चांगलं नाही झालं तर इन चांगलं केस. चांगलं होणार, मी बनवते म्हणल्यावर. असो, तर गाईज आता आम्ही खूप बनवणार छान आहोत पकवते जेवण. आज उपाशी ठेवावं लागणार आहे तुम्हाला. चालू आहे मला. चल का ठेवा खाली. तर मंडळी आज बघा अर्जुन आत्ता उठलेत. मी सकाळी लवकर उठलेली आहे, जवळजवळ मी 5 वाजता काहीतरी उठले होते आणि त्यानंतर उठून मग मी सगळं घर वगैरे झाडून काढलं. घड्याळ कळत नाहीये का आजकाल? का किती वाजलेत ते कळत नाहीये का? म्हणजे म्हणजे बघूनच असं सांगते टाइम ना मी. वाचता येत नाही का तुला? डिस्टर्ब करू नका मध्ये मध्ये, मी बोलतेय ना. तर हां, 5 वाजता उठून गाईज मी लवकर सगळं झाडून वगैरे काढलं, रांगोळी काढली आहे मी बाहेर आणि मला इतकं छान वाटत होतं ना कुठे? आज. काय बाहेर आहे, बाहेर काढली, देवासमोर नाही, चल. बाहेर. चल मला बघू दे कशी काढली. चला तुम्हाला पण दाखवतो. आहो, खूप छान रांगोळी काढतेस तू. चल. कशाला, मला नाही यायचं, तुम्ही जा. अर्जुन सगळं रांगोळी ही काढली तर जुनी आहे. म्हणल्यानंतर ही मी म्हणलं ना देवासमोर नाही अच्छा, काढली, ठीक. बाहेर काढली. आता बाहेर राची रांगोळी दाखवायची म्हणलं होतं का मी? मी म्हणतोय दाखवायची. खूप छान अजून काढतेस. तसं नसतं, आपण किचनचा ब्लॉग आहे आजचा. वाव, काय हे बघा कसली भारी रांगोळी आहे. वाव, हे जे आहे ना, हे डिझाईन काढले तिने खूप छान असं बसून. कोण दाखव म्हणलं होतं? खोटारडे. खोटारडे काय खोटारडे, मी काढणार आहे असं म्हणत होते. तुम्ही नीट ऐकलं हो नाही. का? तुम्ही नाही, एक मिनिट, हम्म, मी तर काढली होती सकाळी सकाळी. खरंच तुम्ही मोडली आहे का? तेवढंच तुम्हीच काम राहिलं मोडली. का माझं? अर्जुन खोटं बोलू नका, तुम्ही रांगोळी मोडली, मी काढली होती. रांगोळी कशी गायब होती? ते झाडूवालीने घेऊन गेला, कचऱ्यावाल्याने. हा, त्यांनी बहुतेक झाड नाही ते केलं असेल. मी 5 वाजता उठून रांगोळी काढली, सिरियसली. ओ काय ओ? हो. आणि असं लगेच कुठे जायचं नाही, मी काय सांगितल्यावर. इथं किचनचा ब्लॉग आहे ना, किचन मध्ये ठीक आहे, थांबणार चला आपण. किचनचा ब्लॉग हे घ्या. माझ्या बायकोनी खूप मेहनतीनं रांगोळी काढली होती सकाळी, सो कॉल्ड 5 वाजता उठून. सो कॉल्ड रांगोळी तर ते मिटवली गेलेली आहे. मला खूप खेद आहे, दुःख आहे, उगीच माफी असेल. चला बनवायला चालू करा. उगी मला वेळ हे नका करू. काय काय करायचं, आधी मोबाईल काढा, मोबाईल मध्ये बघून करायचं. अजून आपल्याला घ्या मोबाईल. माझी सगळी कामं झाली आहेत आज जवळपास, त्यामुळं मी एकदम फ्रेश आहे आंघोळ करून. आंघोळ केली आहे मी 5 वाजता. 5 वाजता नाही, 6 वाजता आंघोळ झाली माझी, थंड पाण्याने. झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोले जा रही है ये औरत. झूठ नाहीये अर्जुन, तुम्ही उठला होतात का? अरे म्हणजे झूठ नाही, हे असं ते मीम आठवलं मला म्हणून जस्ट म्हणलं. आत्ता कसं काय म्हणलं? इथं लागू होत होतं का काही? आता आठवली ते. आता विचारांवर कोणाचे कंट्रोल असतात. बरं, ते ओपन करायचे करायचे. काय? मूग दाल का चीला. मूग दाल का चीला कैसे बनाए? मूग दाल चीला रेसिपी. चला मंडळी, आता हे मूग ना मी रात्री भिजत घातले होते, मी घातले होते. आणि काय काय तू घातली होतीस? हा, मग कोण घातले होते? खूप काम करते माझी बायको.
खूप जास्त काम करते, असं माझं मन भरून येतं की मी असं भिजवलं, फक्त हिने असं त्याच्यावरती असं झाकलं, पण सगळं क्रेडिट हिला जाते भिजवल्याचा. अर्जुन मीच भिजवलं ना. ठीक आहे. तर गाईज हे मूग डाळ मी रात्री भिजवून ठेवलेले आहेत आणि आठवणीने मला खूप जास्त आठवण राहते, मी असं अलार्म वगैरे लावते भिजवण्यासाठी. ओके, असो, भिजवले तर आता झालं, सगळं झालं. आता प्रोसेस चालू करूयात. अजून अर्जुननी फोन चालू नाही केलाय, मला कसं कळणार आहे पुढं काय करायचंय ते. डायरेक्ट मूग ठेवू का मी गरम गरम करायला? ठेव. अरे आमची मशीन वाजते. डान्स डान्स ये. काय ते ऐकून येत नसणार आहे. ते ऐकून येणार तुम्हाला, पण त्या म्युझिक वरती आम्ही करतोय. कोणतं लावायचं? कोणतं लावायचंय? आज माझं ठरलेलं आहे गाई, सकाळी लवकर सगळी कामं आवरून घ्यायची आणि नंतर सगळेच्या सगळे आज ना मी घर क्लीन करणार आहे. आणि सकाळी थोडंसं केलंय मी तसं, पण अजून थोडंसं बाकी आहे. तर तेच करायचं आहे आता. माझं बेडरूम वगैरे क्लीन करायचं आहे. आज किचन केलंय, हॉल केलाय. बघूया किती वेळ लागतो काय. 1 सेकंड. नीट आहेस ना? बरी आहेस ना? तसं का करताय अजून? मला बोलत असताना मध्ये 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 डिस्टर्ब केलेलं नाही ग, ना. तुला असं काम करतेस ना, माझं असं मन भरून येतं. ती मिरच्या घ्या. मी करतो, जाऊ दे. मी करतो. आणि गाईज आज मूग डाळचा जो चिला बनवायचा हे मेन कारण असं होतं की मी कालपासूनच आता एक्सरसाइज करायला चालू केलेली आहे आणि त्यामुळे काय तसं हसायचं नाही ना मी बोलत असताना. तुम्ही तर मी बोलणार नाही बघ, मला सांगू दे, त्यांना सगळं माहित पाहिजे ना. हा तर गाईज खूप जास्त एक्सरसाइज करते. मी सांगतो तुम्हाला हिचे एक्सरसाइज रुटीन कालपासून जे हिने चालू केलेलं आहे. तर काय करायचं असतं तुम्हाला सांगतो, खूप हेल्दी आहे. तर असं उठायचं, ब्रश दे दे म्हणून नवऱ्याला म्हणायचं बेडवरूनच, मग तिथं बसून असं ब्रश करायचं 5 मिनिट. ठीक आहे, ह्याच्याने खूप जास्त कॅलरीज बर्न होतात आणि खूप हेल्दी आहे. ते आधी करत होते मी. हां ठीक आहे. त्यानंतर उठायचं, फ्रेश वगैरे व्हायचं आणि परत जाऊन बेडवरती पडायचं. कोणतं आसन म्हणतात याला? शवासन. शवासनात पडायचं. खूप हेल्दी आसन आहे आणि ते करायचं दिवसाचे 25 तास. दिवसात 24 तास असतात. टोमणा कळत नाही का तुला? नाही खरंच गाईज, मी कालपासून ठरवलंय. कालपासून 5ला उठते, त्यामुळे अर्जुनला कळतच नाहीये की 8च्या आधी मी काय काय रुटीन करते वगैरे. आणि त्यामुळेच मी मूग डाळचं भिजवलेले आहेत. आतापासून मी म्हणजे कालपासून असं ठरवलं की हेल्दी पूर्ण डाएट चालू केले मी. तोंड बंद कर तुझं. डाएट बोलते, हेल्दी लाईफस्टाईल बोलते. चहा अजिबात नाही पिणार आहे मी आता गाईज, म्हणजे कालपासूनच बंद केला मी तसा. आय थिंक काहीतरी घोळ झाले इथे. काय मी क्लिअर करतो इकडे. काय आत्ता वाजलेत सकाळचे 11. मग मी उठलोय सकाळी 9 वाजता. तेव्हा तुझं चालू होतं असं असं करत गॅलरीत जाणं. मला असं वाटतंय नाही, असं झालेलं आहे की तू स्वप्नात तुझं एकदम हेल्दी असं काहीतरी लाईफस्टाईल बघितलंस आणि सकाळी उठून तुला ते खरं वाटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी त्यांच्याशी खोटं बोलतेय? नाही, खरं 1% खरं आहे, पण सगळं असं स्वप्नात झालेलं. असं मी बोलते. ओ दात पडला का बघू. काय टाकायचं ते? हे कटर घ्या ना, असं डायरेक्ट मिरच्या थोडी टाकायच्यात. घ्या तिथला बतई वगैरे चॉपर. कर ह्यानी मिरच्या नाही. कधी बघितलं का तुम्ही मिरचीने काढता. मिरची चिरलेलं? ओ माय गॉड. ठीक आहे. आमच्या घरात खूप जास्त आता हेल्दीच सगळं बनत तुझ्या आहे. हाताला लागलं होतं ना? इकडे लागलं होतं. असू दे, ते मिरच्याने चरचर करेल, मी चिरतो. थँक्यू. केवढं करायचं? मोठे मोठे करा ह्याच्यात टाकायचे मिक्सीमध्ये आपल्याला. एवढे? हां
अख्खच टाकी त्याचं कशाला डोकं कोण कट करावं? डोकं नसतं टाकत ह्याच्यामध्ये, आपण डोकं काढून टाकतो. अर्जुन लागेल ना? इथं आहे का तुझं डोकं? एवढं जास्त डोकं आहे का तुला? नमक जिरे पण म्हणलेलं ना. ठीक आहे. सब आपकी खिदमत में हाजिर है महाराणी साहेबा. धन्यवाद. धन्यवाद नाही म्हणायचं, हम्म. मुद्रा स्वीकार करावा. माग पते घुसल. असा अपमान, महाराणीचा अपमान, क्षमा. ये गुनाह बर्दाश्त नहीं किया जाएगा. इसे कारागार में डालो. वही पे तो हूँ. माझ्यासोबत लग्न झाले म्हणून तुम्ही कारागृहात आहे? हा? माझ्यासोबत लग्न झाले म्हणून तुम्ही कारागृहात आहे? प्यार के पिंजरे में हूँ कैद में. कैद असते? प्यार के पिंजरे में कैद असंच म्हणतात. प्यार के पिंजरे से उड़ गया मैं आजाद. गाईस, तुम्हाला माहितीये मी अर्जुनला थोडं सुद्धा परेशान करत नाही, आणि तरी सुद्धा मला अर्जुन असं करतात. म्हणजे लग्न झाल्यापासून मला तर आठवत नाही की मी अर्जुनला एकदा सुद्धा परेशान केलं असेल म्हणून. खूप गुणाची बायको आहे, खूप जास्त. इतकी की बस. तुम्ही का खाताय ते? परत नाही देणार मी, संपलं तर. नाहीतर असं माझं तोंड उघडून काहीतरी सत्याने गेलं. कसलं सत्य? सत्य कसलं? हा, बोला ना. आउट फॉर डिलिव्हरी. परत काय मागवलंस तू? मी आता आमच्यासाठी काही जिमचे इक्विपमेंट ऑर्डर केलेत गाईज घरीच, कारण मला खूप जास्त आता हेल्दीचं इतकं जास्त माझ्या डोक्यात आता भरलंय ना. काय त्यामुळं ऑर्डर केलं? डंबल्स ऑर्डर केलेत. पाण्याची बॉटल तर उचलत नाही तुझ्याने. डंबल्स ऑर्डर केले. खरं केलेत. आज काल काय झालं माहिती का, मला हे पण तुम्हाला सांगायचं होतं. आम्ही मार्केटला गेलो होतो बाहेर काल, आणि आम्ही 4 व्हीलरमध्ये गेलो होतो. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे 4 व्हीलर मी चालवली. त्यामुळे मला इतका जास्त आनंद झाला होता. मला असं होतं की मी कधी सांगेन तुम्हाला, कधी सांगेन. तर व्हिडिओ घेणं मी चल विसरून चल गेले. चल, आपल्याला निघायचं. चल कुठं? डॉक्टरकडे. का बरं? त्या डोक्यावर परिणाम झाला असं मला वाटतंय. मी जे बोलते ते प्रत्येक गोष्टीला का खोटं त्याला करायचं नाही बघताय बोलत. तुम्ही? तू म्हणलेल्याला मी काहीच विरोध नाही केले. काय लावून घेतलंस? तू बोललेल्याला मी काहीच विरोध नाही करत आहे. मग असं काय मला करते? मला दाखवायचं. मला असं काय परिणाम झाल्यासारखं वाटतंय. डोक्यावर? मला असं काही पण ऐकू येते, काही पण नसलेल्या गोष्टी ऐकू येतात. नसलेलं म्हणजे? म्हणजे काय पण ऐकू येते. मिक्सरमध्ये फिरवा, मग ऐकू नाही येणार तुम्हाला. गर जरा डोकं चांगलं काम करेल. फिरलंय आधीच डोकं, अजून काय फिरवायचे? कसं फिरले? गर्र. थांब थांब, चालू केलं. रेडी? हां गाईज, आमचा डान्स बघायला तुम्ही पण रेडी व्हा. 1 2 3 स्टार्ट. करा ना. डोसेवाले मामा आलेत आमच्या घरी. पाणी टाका. पाणी किती पण टाकत आहेत, तवा सगळा थंड करून. 1 मिनिट इसको. थांब दे मला दे. ओ माय गॉड, बापरे, गरमीने स्किन खराब होईल अर्जुन माझी. जेव्हापासून मी डाएट चालू केले ना काही, स्किन मध्ये इतका प्रचंड फरक पडलाय. ग्लो करते माझी स्किन. काय हे बघून हसतोय. कसं झाले? छान आहे बघा. हा, तर बघा तुम्ही बघू शकताय ग्लो माझ्या चेहऱ्यावरती. मी टाकू का? जास्त घट्ट झाले असं तुम्हाला वाटतं. दाखवते काही. तवा तवा कसं झालंय हे बघा. चिला असलं आणखी का थोडं करते? आणखी थोडं हे करायला पाहिजे असं बस बस, वाटतं. राहू द्या पातळ. हा. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे गाईस चिला खाण्यासाठी. मी नव्हता खाल्ला आजपर्यंत. ओ हे बघ, ओ, कुछ तो तो असं हो रहा है. फुकतोय, असं फुकतोय. हे काय घेऊन ठेवले? किती जाड आहे ते, खालीच जात नाही. ते दे स्टील वाला पटकन पटकन दे. ते करपते. कुठे आहे तिकडं स्टील असेल. वालं? काय पण घेऊन ठेवत राहते नुसतं शॉपिंग. गाईस तुम्हाला मी सांगते, मागचे जवळजवळ 1 महिना झाला
आमच्या घरामध्ये पार्सल अजिबात आले नाहीये, डिलिव्हरी अजिबात झाली नाहीये. काय ऑनलाईन शॉपिंग बंद केली आहे मी. काय करताय? ते बनव पटकन. माझ्या बायकोला काय झालं काय माहिती, नुसतं खोट्यावर खोटं बोलत चाललं. मला राहवलं नाही तुम्हाला सांगायला. आत्ता ती जे जे बोलली सगळं खोटं होतं, सगळं. पार्सल 5-6 येईपर्यंत आमच्या घरातली संध्याकाळ होत नाही. काय डिलिव्हरीवाले पाठ झालेत, काय सांगताय तुम्ही? ओळखीचे झालेत, काय पाठ सांगताय? झालेत काय. म्हणजे तुम्हाला असं सांगताय की मी ह्यांना खोटं बोलते? हो, म्हणजे मला राहवलं नाही. मी ब्लॉग मध्ये खोटं बोलते असं तुम्हाला प्रूव्ह करायचंय का इथं? प्रूव्ह नाही, त्यांना खरं सांगतोय मी. त्यांना ऑलरेडी माहितीये की मी खोटं बोलतेय म्हणून, तुम्हालाच माहित नव्हतं. मी ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधीच त्यांना सांगितलं होतं की मी आज भरभरून खोटं बोलणार आहे. व्हॉट इज दिस बिहेवियर? अर्जुन किती कोड आहेत. मला असं वाटलं होतं की शांत बसतील, काहीच नाहीत म्हणणार मी खोटं बोलत असले तरी. मी असला अन्याय तुमच्यासोबत होऊ द्यायचं नव्हतं मला. म्हणजे असं त्यांना ते ब्लॉग गेला खड्ड्यात, येऊन पटकन कॅमेरा काढून तुम्हाला कधी सांगतो असं करत लगेच पळत आले. अरे मग मलाच राहवलं नाही, ते यांना कसं राहवेल? गाईस बघा, असा पाहिजे नवरा. बिचारा प्रँक झाला. ते गेला माझा चिला गॅसवरचा, आले माझ्या मागे मागे. गेलेत गाईज आता किचन मध्ये वापस. करपलंय सगळं चिल्या करपला थोडस, पण छान दिसते. गाईज आमचा पहिला प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे आणि आपल्या प्रँकचा सुद्धा पहिला प्रयत्न टेस्ट करून सक्सेसफुल सांग. झाला. हा ना, खाऊ घाल ना मग. का? मला वाटलं पूर्ण देत आहे. कसे? भारी लागतंय बघा. मी खाऊ घालत होते ना. चला आता आम्ही बनवून आमचे चिले खात बसतो आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण की आपला प्रँक सक्सेसफुल झालेला आहे अर्जुनवरती. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.